हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. यावेळी टाईम बघू शकता, सकाळचे 8 वाजलेले आहेत. आजचा वार बुधवार आहे, तारीख आहे 14 जानेवारी आणि आज आहे मकर संक्रांती. तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी मकर संक्रांती. तर इकडं बघू शकता, वातावरण खूप छान झालेलं आहे. चिमण्याची चिवचिव आणि हे मस्त असं वातावरण खूप छान वाटत आहे सकाळ सकाळचं. आणि रांगोळी वगैरे काढून झालेली आहे. म्हणजे आज थोडंसं लवकरच मी सगळी कामं बाहेरची आवरलेली आहेत आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करूया. आणि असं म्हणत आहेत आज म्हणजे भात बनवायचा नाही, म्हणजे तांदळाची खिचडी बनवायची नाही आहे, तर साबुदाण्याची खीर, चपाती, भाजी हेच मी बनवणार आहे. मकर संक्रांती दिवशी आपल्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो. आज देवाला नैवेद्य चालत नाही, तर पुरणपोळ्या बनवून काय करायचं आहे, म्हणून मी आज खीर बनवणार आहे साबुदाण्याची. देवाला नैवेद्य पण होईल आणि चपाती भाजी हे पण मी बनवणार आहे. तर चला पटकन लागतात. 8 वाजलेलेच आहेत. आणखीन दूध पण आलेलं नाही आहे. दूध आल्यानंतर चहा वगैरे बनेल. अगोदर मी स्वयंपाकला सुरुवात करते आणि देवपूजा, पाणी भरून घेणं हे तर कामं आपले असणार आहेत. आणि असं म्हणत आहेत 3 वाजताच हळदी कुंकू द्यायचं आहे. 3च्या नंतर हळदी कुंकू द्यायचं आहे. म्हणजे यावेळेस ना थोडंसं वेगळं चाललेलं आहे. त्यानंतरच हळदी कुंकू द्यायचं आहे. तोपर्यंत बाकीची सगळी तयारी करून घेऊ. मेहंदी काढायची होती पण काल काही काढलंच नाही मी. म्हणजे आज खूप कन्फ्युजन आहे की काय बनवायचं. वर्षाला काही विचार करण्याची गरज नाही आहे. मकर संक्रांती दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो, पण असं म्हणत आहेत की आज भात बनवायचा नाही, हे बनवायचं नाही, ते बनवायचं नाही आणि पिवळं वस्त्र पण घालायचं नाही. तर आज काही नेम फॉलो करायचे आहेत. त्यामुळे ना फक्त साधा स्वयंपाक मी बनवत आहे. चपाती, भाजी आणि भात तरी असतो आपल्या घरी, पण आज भात खायचं नाही आहे, त्यामुळे भात वगैरे मी काही बनवणार नाही. तिकडे मी टमॅटो घेतलेले आहेत, म्हणजे ग्रेव्हीची वटाणे टाकून भाजी बनवणार आहे. खूप जास्त वटाण्याच्या शेंगा आणलेल्या आहेत. तिकडे खूप सारे कांदे घेतले, टमॅटो घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं मी अगोदर बारीक चिरून घेते. म्हणजे कांदे उभे उभे चिरून घेत आहे निवांत खाली बसून. आणि बघू शकता खूप जास्त कांद्यामध्ये मोड आलेले आहेत आणि जे मोड आलेले कांदे असतात ना, ते मी अगोदर यूज करते, कारण ते जास्त दिवस राहणार नाहीत. तिकडे कांदे मी चिरून घेतले, टमॅटो चिरून घेतले आणि बाकीचे सगळे कांदे इकडे स्टँडमध्ये ठेवले. म्हणजे पसारा खूप जास्त होतो किचनवरती, संग पसारा मी काढत असते. आणि आज व्हिडिओ पण तुम्हाला थोडासा लेट येईल. तर इकडं पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि वटाण्याच्या शेंगा सगळ्या मी इकडे किचनवरती ठेवलेल्या आहेत. म्हणजे शेंगा सोलून घ्यायच्या आहेत आता मला भाजीसाठी. तोपर्यंत मी ग्रेव्ही इकडं बनवत ठेवते. जोपर्यंत ग्रेव्ही बनेल तोपर्यंत शेंगा सोलून घेते. आता तसं तरी आज खूप कामाचा गोंधळ आहे. म्हणजे 3 वाजेपर्यंत सगळी कामं मला कंप्लीट करून घ्यायची आहेत. त्यानंतर मग सगळ्या बायकांना बोलून हळदी कुंकू देणं, सुगड पूजन हे सगळं करायचे. तर 3 वाजेपर्यंत किचनची सगळी कामं, परत बाकीची सगळी कामं मी आवरून घेते. तर इकडं ग्रेव्ही बनवण्यासाठी तेल घेतले. तेल छान तापल्यानंतर यामध्ये मी कांदा, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर, टमॅटो, चवीपुरतं मीठ हे सगळं टाकलं. परतून घेतल्यानंतर मी सुके मसाले टाकले, परतून घेतलं. ग्रेव्ही बनत ठेवलेली आहे. ग्रेव्ही निवांत बनत आहे तोपर्यंत मी इकडे खीर बनवण्यासाठी साबुदाणा भिजत घातला. म्हणजे वटाण्याच्या शेंगा सोलायच्या होत्या मला. आता याला थोडासा वेळ लागेल. म्हणलं अगोदर पाणी भरून घ्यायचं, म्हणजे लाईट गेली की मग वेट करत बसावा लागतो. आता नैवेद्यासाठी पाणी लागणार आहे आणि देवपूजेसाठीही. तर हांडे भरून घेतले 2 आणि साबुदाणाही 1 वाटी मी भिजत घातलेला आहे खीर बनवण्यासाठी. म्हणजे आज साबुदाण्याची खीर हाच नैवेद्य देवाला चालतो, कारण आज एकादश पण आहे आणि भात पण खायचं नाही आहे असं म्हणत आहेत. तर इकडे वटाण्याच्या शेंगा सोलत बाकीची कामं मी आवरत होते आणि ग्रेव्ही पण बनवून तयार झालेली आहे. नंतर यामध्ये मी 4-5 काजू पण टाकलेले आहेत. अगोदरच टाकायचे होते, पण अगोदर मी टाकायचं विसरले, आता टाकलेले आहेत. परतून मी परत झाकून ठेवलं आणि इकडं वटाण्याच्या शेंगाही सोलून झालेली. तर शेंगा मी शेंगा नाही वटाण्याच्या बिया शिजत ठेवलेल्या आहेत. तसंच ग्रेव्हीत टाकलं तरी पण शिजतं. जोपर्यंत ग्रेव्हीसाठी मसाला बनत होता तोपर्यंत मी वटाणे इकडं शिजत ठेवलेले आहेत. मसाला पण छान बनून तयार झालेला आहे. तर खाली उतरावून ठेवलं थंड होण्यासाठी. जोपर्यंत की मसाला थंड होत आहे तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. आणि आज ना थोडासा मला लेट झाला. सकाळी ना काही सुचत नव्हतं की कसं काय करायचं, कशी सुरुवात करायची. म्हणजे कालपासूनच हे सगळ्यांचं सुरू होतं की हे करायचं नाही, ते करायचं नाही, 3च्या नंतर पूजन करायचं आहे. त्यामुळे थोडंसं कन्फ्यूज, म्हणजे काय करायचं, अगोदर काय करायचं, नंतर काय करायचं, कन्फ्युजनच सुरू होतं. त्यामुळे ना सकाळी थोडंसं आमक-टमक करत कामं केली, त्यामध्ये खूपच लेट झाला मला. तर आता मी देवपूजा करत आहे.
आता टाईम सांगेन तर सकाळचे 8:30 वाजलेत. आणखीन स्वयंपाकही झाला नाही, आणखीन देवपूजाही झाली नाही. खूपच लेट झाला मला. तर मला अगोदर देवपूजा करायची म्हणजे सगळी कामं सुरळीत होतात. तर देवांना स्नान घालतच होते तितक्यात बाबा आलेले आहेत अंघोळ करण्यासाठी. म्हणजे खूप लेट झालेलं आहे, 9 वाजलेलेच आहेत. मलाच लेट झाला आज. तर बाबा अंघोळ झाल्यानंतर अगोदर जेवण करतात, म्हणजे चहा वगैरे घेत नाहीत. तर म्हणले देवपूजा निवांत करूया, अगोदर स्वयंपाक करू. तसं तर इकडं ग्रेव्हीसाठी मसाला बनवून तयार आहे आणि दूध पण मी गरम करायला ठेवलेले. दूध तापत आहे तोपर्यंत मी देवांना स्नान घातलं आणि कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून देवांना देवपाट्यावर विराजमान केलं. फक्त फुलं वाहायची आहेत, मी नंतर वाहणार आहे. अगोदर मी स्वयंपाक करते. तर इकडे मी अगोदर कणिक मळवून ठेवली. तसं तर ही सगळी कामं मला अगोदरच करायची होती. जसं मी तुम्हाला म्हटलं की आज मला काय करायचं अगोदर काय नंतर करायचं सुचत नव्हतं, त्यामध्येच लेट झाला मला. तर अगोदर मी मसाला वाटून घेते. तर मसाला छान थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात अगोदर मी तसंच फिरवलं. नंतर थोडंसं पाणी टाकून हा मसाला छान असा बारीक वाटून घेतला आणि हेच पॅन मी स्वच्छ करून घेतलं. आता यामध्ये देऊया तडका. तर 2 चमचे तेल घेतलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलं. ते छान तडतडल्यानंतर यामध्ये थोडीशी हळदी पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आणि लगेचच मी यामध्ये ग्रेव्ही टाकलेली आहे. म्हणजे हळदी पावडर, लाल मिरची पावडर खूप लवकर जळायला लागते, त्यामुळे गॅस कमी ठेवला आणि हा तडका मी दिलेला आहे. खूप मस्त ही भाजी बनलेली होती. म्हणजे जेव्हा काही सुचत नाही ना त्यावेळी ही भाजी आपण बनवू शकतो. इकडं ग्रेव्हीला फोडणी दिलेली आहे आणि ही ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे. तोपर्यंत मी इकडं कणिक आणखीन एक वेळा मळून घेतली आणि इकडं चपाती बनवण्यासाठी पोळीपाट, बेलणं हे सगळं मी काढून घेतलं. म्हणजे बाबा जेवण करायला बसले. तर आता माझी घाई इकडं सुरू झालेली आहे. तर इकडं बघू शकता हा मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजलेला आहे. नंतर यामध्ये शिजवलेले वाटाणे टाकले, थोडीशी कसुरी मेथी टाकली म्हणजे फ्लेवर छान येतो आणि थोडंसं पाणी म्हणजे मिक्सरचं भांडं घेऊन इकडं फक्त अर्धा कप पाणी टाकलेले, जास्त पाणी टाकले नाही. जशी लप्त भाजी म्हणतात ना तशी भाजी बनलेली आहे. आणि आता इकडे मी तवा ठेवलेला लोखंडी. तवा गरम होत आहे तोपर्यंत चपाती लाटून घेते आणि पटकन बाबाला जेवायला वाढते. म्हणजे आज ना भात नाही ना वरण नाही आहे, आज खूप सुनं वाटत होतं. तसं तर सणावाराला पंचपक्वान्न म्हणतात. पुरणपोळीचा स्वयंपाक, भजी, पापडं, कटाची आमटी खूप जास्त बनतं. पण आज असं झालेलं आहे ना, म्हणजे हे खायचं नाही ते खायचं नाही, भात बनवायचा नाही, खिचडी बनवायची नाही. त्याच्यामुळे ना काहीच मी बनवलेलं नाही, फक्त साधा स्वयंपाक बनलेला आहे. तर इकडं मस्त अशी भाजी, गरमागरम चपाती बाबांना जेवायला वाढलेलं आहे. जी साबुदाणा भिजत घातलेले आहे ना ते खीर नंतर बनवणार आहे मी. इकडे चपाती भाजी बाबांना जेवायला वाढलेलं आहे आणि पाणी पण गरम करून दिलं. म्हणजे या थंडीमुळे ना पाणी जे गरम करून ठेवते मी एकत्र ते खूप लवकर थंड होत आहे. म्हणून जेव्हा जेवण करायला बसतात त्याच वेळेत मी पाणी गरम करून देत आहे त्यांना. तिकडं सगळ्या चपात्या बनवून घेते, किचन स्वच्छ करून घेते आणि मग मी देवपूजा करून घेते. आज निवांतपासून पूजा करणं काही झालं नाही आहे. खूप वेळा मी उठलेली आहे, माझ्या जरा सुरू आहे इकडं तिकडं. कारण किचनची कामं थोडंसं लवकर मी रोज आवरत असते किंवा देवपूजा मी अगोदर करत असते. म्हणजे असं इकडे तिकडे इरझाऱ्या नको. जेव्हा मी पूजा करते त्यावेळेस शांत पूजा करायची, डिस्टर्ब नको. पण आज ना थोडासा गोंधळ झाला सकाळपासूनच की काय अगोदर करायचं काय नंतर करायचं सुरू होतं डोक्यामध्ये. तर असं देवपूजा झालेली आहे, तुळशीपूजन, उंबरापूजन करून घेतलं. आता मी इकडं खीर बनवत आहे. तर यासाठी दूध गरम करायला ठेवलं. दुधाला उकळी आल्यानंतर यामध्ये साबुदाणा टाकला, शिजवून घेतलं आणि नंतर साखर आणि काही ड्रायफ्रूट टाकलेले आहेत, बदाम, काजू, मनुके हे सगळं टाकलं. छान मिक्स करून खीर बनवून घेतली. तर साबुदाण्याची खीर बनलेली आहे. आता 3-3:30 वाजेपर्यंत मला वेट करायचं आहे असंच. म्हणजे त्याच्यानंतरच मला पूजा मांडायची आहे. तोपर्यंत मी सगळे पितळ तांब्याचे भांडे घासून घेत आहे. तर इकडे भैया पावडर लावून मी हे तांब्याचा हंडा, परत आरतीचं ताट, म्हणजे मी पाणी टाकून ठेवलेलं होतं आरत्यांमध्ये, त्यामुळे जास्त वेळ लागला नाही क्लीन करण्यासाठी. बघू शकता छान असं स्वच्छ झालेले आहे. तर आता कॉटनच्या कपड्यानं पूर्ण हे भांडे पुसून घेते, नाहीतरी पाण्याचे डाग पडतात त्याच्यावरती. आणि किचन मी स्वच्छ करून घेतलेले आहे. म्हणजे छोटी मोठी कामं आवरेपर्यंत 3 कसे वाजतील ते पण समजणार नाही. आणि आज पिवळी साडी घालायची नाही. तसं तर मी काठापदराची पिवळी साडी काढून ठेवलेली आहे, पण आज घालायची नाही आहे म्हणून मला नंतर कळालं. मग मी ती साडी ठेवून दिली आणि ही साडी घातलेली आहे आणि ही बरी पण आहे. म्हणजे साधी सिंपल काठापदराची साडी घालून घरातली कामं करायला ना असं होतं की कामं आवरायची की ती साडी सावरायची. तरी साधी सिंपल साडी मला बरी वाटत होती म्हणून मी ही साडी राहू दिली. तर हंडा वगैरे घासून स्वच्छ पुसून मी बाहेर आणून ठेवलं आणि कॅनमधलं पाणी पण संपलेलं आहे. तर कॅन मी इकडं आणून ठेवलेलं आहे, म्हणजे दिनेश पप्पा नंतर घेऊन जातील आणि मग नंतर मी त्या हंड्यामध्ये पाणी ओतणार आहे. तर आता बाहेर आले आणि थोडंसं डेकोरेशन करून घेते. म्हणजे असंच वेट करण्यापेक्षा थोडंसं डेकोरेशन करूया, आज वेळ आहे. प्रत्येक वर्षी कसं घाई खूप असते, तितका वेळच नसतो. म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक आणि लवकरच पूजन असतं. पण यावेळेस 3च्या नंतर आलेलं आहे, तर वेळ आहे आपल्याकडे म्हणून म्हटलं थोडंसं डेकोरेशन करूया.
तर इकडं टी टेबल वगैरे सगळं पुसून घेतलं आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे समोर मी, आणि फुलाचा हार आणि समोर एक फुलाचा हार ठेवून मी डेकोरेशन केलेलं आहे. आणि आता पूजनाची तयारी करून घेऊया. तर इकडं सुगडे घेतलेले आहेत आणि वाट्या घेतलेल्या आहे, त्यामध्ये हळदी कुंकू तिळगुळ काढण्यासाठी. पाट घेतलेले स्वच्छ पुसून आणि एक ब्लाऊज पीस म्हणजे नवीन ब्लाऊज पीस आम्ही आणलेले आहेत. आणि सुगड पूजन झाल्यानंतर ही ब्लाऊज पीस आपल्याला शिवून घ्यायची असते, तर म्हणून मी ही अशी आणलेली होती. तर सगळं पूजेचं आवरून ठेवलं. आता टाईम सांगेन तर दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि मी रेडी झालेली आहे. म्हणजे मी पिवळी काठापदराची साडी काढून ठेवलेली होती, म्हणजे त्याचं ब्लाऊज शिवून आलेलं आहे. पण असं म्हणत आहेत की आज पिवळी साडी घालायची नाही, त्यामुळे मी हीच साडी घातलेली आहे. आणि रेडी झालेली फक्त फुलाचा गजरा आणि बांगड्या घालायच्या राहिलेल्या आहेत. तर चला ते पण पटकन घालते आणि मी सुगड पूजन करून घेते, म्हणजे 3 वाजतच आहेत आता. तर सगळी तयारी करण्यामध्ये 3 सव्वा 3 वाजतील. मग त्यानंतर सगळ्या बायकांना बोलवणं, हळदी कुंकू देणं, यामध्ये 4च वाजतील. कसा वेळात जात आहे ना समजत नाही, इतकी घाई 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 कालपासून सुरूच आहे. तर अगोदर मी गजरा लावून घेते आणि फुलं पण काढून ठेवते. खूप छान सुंदर सुंदर असं गुलाबाची फुलं आणलेली आहेत. ही फुलंही काढून ठेवते आणि गजराही लावून घेते. तर इकडे बघू शकता खूप सुंदर आणि कलरफुल गजरा आणलेला आहे आणि खूप जास्त पण आणलेले आहेत फुलं हे, म्हणजे इतके मला लागत नाहीत, माझे केस छोटेसे आहेत. तर अगोदर हा गजरा लावून घेते आणि मग पूजेची सगळी तयारी करून घेते. आज ना थोडासा वेळ भेटला रेडी होण्यासाठी, नाहीतर प्रत्येक वर्षी खूप घाई असते. तर फायनली मी रेडी झालेली आहे. अगोदर हळदी कुंकू लावून घेते आणि पाटावरती नवीन ब्लाऊज पीस मी अंतरलेला आहे. यावरती तांदळाची रास घालून सुगड पूजन करून घेते आणि सुगड्यावरती एक ब्लाऊज पीस पांघरायचं असतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ही पूजा करण्याची पद्धत वेगळी असते. आता प्रत्येक ठिकाणी सुगडं झाकलं जात नाही, पण आमच्या इथं सुगडं झाकून ठेवतात. इकडे वाटीमध्ये हळदी कुंकू तीळ साखर सगळं काढून घेतलं. सुगड्याला अगोदर पूजन करून घेऊया. तर हळदी कुंकाची बोटं ओढून घेतलेली. आता सुगडे भरून घेऊ. तर इकडं बोरा आहेत, वाटाण्याच्या शेंगा, ऊस, गाजर, डाळे, बिबीचं फूल, शेंगा, तिळगुळ हे सगळं मी इकडं सुगडे भरून घेतले. खाती पानं काढून ठेवलेले आहे सुवासिनीला देण्यासाठी आणि खाती पानावरतीच मी इकडं पूजेची सामग्री ठेवली. खारी, खोबरं, सुपारी, हळदीची खोम हे सगळं ठेवून पूजन करून घेतलं. बापांना लाल फूल वाहिलेलं आहे आणि सुगड्याचंही पूजन करून घेतलं फुले वाहून. आणि सगळी इकडं सुवासिनीला देण्याची सगळी सामग्री काढून ठेवली. पानं, फुलं, सुपारी आणि हळदी कुंकाला देण्यासाठी प्लेट आणलेली ती स्टीलची मी छोटी, ते पण काढून ठेवली. तर सगळी तयारी करून घेतली. आरत्या प्रज्वलित करून घेतलं, धूप लावलेले आहे. आता अगोदर मी आरती करून घेते. आणि हो, आज साबुदाण्याची खीर आहे नैवेद्य, तर अगोदर मी नैवेद्य काढून घेतला आणि सुगड्यावरती एक नवीन ब्लाऊज पीस मी पांघरलेली आहे. आता आरती करून घेऊ. तर आरती करून घेतली, दर्शन करून घेतलं. आता टाईम सांगितलं तर दुपारचे 3:30 वाजलेले आहेत. आता सुहासिनींना बोलवून आणते, म्हणजे सगळ्यांच्या घरी आताच तयारी सुरू झालेली आहे. म्हणजे जसं प्रत्येक वर्षी सकाळी घाईगडबड असते ना, तसं आता दुपारी सगळ्यांची घाईगडबड सुरू झालेली आहे. सगळ्या ताई डेकोरेशन करण्यामध्ये, पूजन करण्यामध्ये बिझी आहेत. तर सगळी पूजेची सामग्री मी बाहेर आणून ठेवली. ओटीची सामग्री आणून ठेवली आणि सासूबाईंच्या फोटोला जे हार होता अगोदरचा ते काढलेला आहे, पूजा करून घेतली आणि फूल वाहिलेले, म्हणजे खूप मोठी फुलं आहेत ना, फुलं बसत नव्हती व्यवस्थित इथं. आता विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून घेऊ. तसं तरी गावाकडे सगळेजण मंदिरात जातात विठ्ठल रुक्मिणीच्या, पण इथं कोणीही मंदिरात जात नाही आहे. घरच्या घरीच हळदी कुंकू देतात आणि मंदिर इथं कुठं आहे ते पण मला माहिती नाही आहे. तर इकडं बघू शकता सगळी तयारी करून ठेवली. अगोदर मी सुहासिनींना बोलवून आणते. तर अगोदर 9 सुहासिनींना मी हळदी कुंकू दिलं आणि ती व्हिडिओची क्लिप मात्र मिस झाली. म्हणजे इतका गोंधळ झाला की मला व्हिडिओज बनवायला वेळ भेटला नाही. इतकं म्हणजे सगळ्यांचीच घाईघाई सुरू होती, कारण ते आमच्या घरी, आम्ही त्यांच्या घरी, असं झालं थोडा वेळ. त्यामध्ये व्हिडिओ काही बनला नाही. पण अगोदर 5 किंवा 9 सुहासिनींना हळदी कुंकू देणं म्हणजे कसं, त्यांची पूजा केली जाते सुहासिनींची आणि मग हळदी कुंकू दिलं जातं. खाती पान, फूल आणि आरती केली जाते. अशा प्रकारे पूजन करून मी हळदी कुंकू दिलेलं आहे. आणि नंतर जे आहे ना, बायका आता येतच आहे, तर येणाऱ्यांना मी हळदी कुंकू देत आहे. आणि इकडे मी शेंगदाण्याच्या पोळ्या पण करत आहे, म्हणजे कोण मी बनवून ठेवलेली होती. तर आता मी पोळ्या पण करून घेते आणि म्हणजे आता सुवासिनी येत आहे त्यांना हळदी कुंकू पण देत आहे. म्हणजे माझ्या हे जरा सुरूच आहे. सुवासिनी आल्यानंतर गॅस बंद करून अगोदर त्यांना हळदी कुंकू देऊन येते आणि परत मग किचनमध्ये येते. आणि आता बाबाही आलेले, तर अगोदर बाबांना तिळगुळ देते. म्हणजे दुपारी बाबा जेवण करून गेल्यानंतर आत्ताच आलेले आहे. आणि इकडं शेंगदाण्याच्या पोळ्या पण बनवून झाल्या, म्हणजे कोंदीच्या भाकरी म्हणतो आम्ही.
आणि आता बाबांना तिळगुळ देते आणि जी सुहासिनी येत आहे त्यांना हळदी कुंकू पण द्यायचे. सगळं मी सामान इथंच ठेवलेले, काही मध्ये नेलेलं नाही आहे. आता सगळेजण येत आहेत, म्हणजे थोडंसं लेट सुरुवात झाली ना, त्यामुळे रात्री 8-9 वाजेपर्यंत सुहासिनी येत होत्या. आता दिनेशचे पप्पा पण आज थोडंसं लवकर घरी आले, म्हणजे 8 वाजताच आलेले आहे. सगळ्यांना तिळगुळ द्यायला जायचं होतं यांना. आल्यानंतर अगोदर फ्रेश झाले आणि विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन करून घेतले. यांना पण तिळगुळ दिलं, मी पण खाल्लं. तुम्ही या सगळेजण तिळगुळ खायला. तिळगुळ खावा आणि गोड गोड बोला. आणि आता जेवण पण करू या सगळेजण.